रामकृष्ण हरी मंडळी, मी तेजस कांबळे आज पुन्हा एकदा तुमचं माझं एकोत्याच्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो। तर मित्रांनो, आता मी आहे दादर स्टेशनला। सकाळचे 5:30 वाजलेत आणि इंद्रायणी एक्सप्रेस ही लागलेलीच होती 5:51 समथिंग। तर ती ट्रेन आम्ही पकडून थेट निघालो पुण्याला। आणि मला अचानक ट्रेनमध्ये माझ्या एरियातले मित्र भेटले। हा आहे आपला प्रवीण दादा आणि हे आहेत आपल्यासोबत निघालेले वारीला अचानक भयानक आपले वारकरी मित्र। तर ह्यांना घेऊन मी निघालो थेट पुण्याला आणि मग भेटले मला आमरे कल्याणला आम्ही भेटल्यानंतर सरळ ट्रेनचा प्रवास सुरू केला। पुढे गेल्यावर आम्ही पुणा स्टेशनला उतरलो आणि मग तिथून लोकल रिक्षा केली। रिक्षा करून मग आम्ही सरळ निघालो सासवडच्या दिशेने। सासवडच्या दिशेने जाताना आम्हाला लागलं दिवेघाट। हे बघा, हा आहे दिवेघाट। इथून पालखी थोडी पुढे गेली होती, त्याच्यानंतरला मग पुढे आता आम्हाला कदाचित सासवडला भेटेल म्हणून आम्ही त्या रूटला चाललो आहे। चला तर मग व्हिडिओवरती सोबतच राहूया। हे बघा, हे जे दृश्य दिसते तुम्हाला, इथून पुढे पालखी गेलेली आहे म्हणून इथे सर्व लोकल गाड्यासुद्धा आहे थांबवल्या, म्हणून आम्ही इथून पुढे येऊन चालत पाहतो। रामकृष्ण हरी मित्रांनो, फायनली मी आता पालखीला पोहोचलो। ही बघा, ज्ञानेश्वरांची पालखी मागून येत आहे आणि माझ्यासोबत अचानक निघालेले आहेत प्रशांत आमरे। काढणार आहे का? फक्त हे बोलतात की पालखी गेल्यावरती व्हिडिओ चले। हे बघा इथे कसे देखील चालू आहेत। खूप आनंद वाटतो असा की पहिल्यांदा 33 वर्षानंतर मी वारीच्या दिंडीमध्ये घुसलो आहे। तुम्ही नक्की एकदा दिंडीला याच, कारण मी फर्स्ट टाईम आलो तर माझी इच्छा खूप पूर्ण झाली। चाललो इथून पुढे जेजुरीपर्यंत जातो थोडं चालत आणि मग मुंबईच्या दिशेने निघणार आहे। रामकृष्ण चप्पल ठेवलं। हे बघा मित्रांनो, ही आता मेन पालखी ज्ञानेश्वरांची येते। इथे विश्रांतीसाठी उभी होती आणि या पालखीत आता क्राऊड बघा, इथे सगळीकडे ड्रोन वगैरे उडवण्यात। रामकृष्ण हरी। फायनली आमचं मित्रांनो आता दर्शन झालं आहे। बघा, ही ज्ञानेश्वर माऊलींची पालखी दिंडी निघाली आहे आणि बाजी भाकर पामणे बा
राकेश वाजवते आणि तेजस पण वाजवते.